जर तो रात्री एकटा या रूम मध्ये जाणार तर साई जो बोलेल मी ते करेन. साई ऍक्सेप्ट का चॅलेंज? साई जे बोलेल ते मी करेन. मी साईचं सगळं ऐकणार. ओके बघा, लाईव्ह प्रूफ आहे आपल्याकडे 2 वाजता रात्री 2 वाजता व्हिडिओ प्रूफ आहे ना साई. तू ऍक्सेप्ट केलं चॅलेंज, ऍक्सेप्ट करावं लागणार तुला. आणि हा हारला तर काय करणार? हा घर मालकाने परमिशन द्यावी, मम्मी तयार आहे. हा हारल्यावर सगळ्यांना ह्यांनी नारळ पाणीचा ट्रीट द्यावा. मंजूर आहे का? मंजूर? ओके डन. बघूया आता संध्याकाळी काय घडतं या घरामध्ये. आदेश बांदेकर पण नाही ना, तर आपण बोललो असतो. हा बघा, पीजे मारा. आधी यांना विचार, अभि दादा तुमची झोप पूर्ण झाली आहे? आता ते बघूया आता. अरे असं नको बोलू, असं बोलू नका. घाबरतील सगळे. झालेली तर आहे पूर्ण. आम्ही तुमच्या भरोश्यावर येत आहोत. भरोसा कोणावरच ठेवू नये माणसाने. रात्रीचे 2:30 वाजता ट्रॅफिक मिळू नये ह्या उद्देशाने आमची गँग मुंबईहून कोकणाकडे रवाना झाली. ट्रॅफिक जरी आम्हाला मिळाली नसली तरी गुगल मॅपच्या बाईनं आम्हाला अटल सेतूच्या आसपास गोल गोल फिरवलं. अटल सेतूवर फिरून शेवटी पहाटे 4 वाजता आम्ही आता खऱ्या मार्गाला लागलो आहोत. गाडीत CNG भरून झालेलं आहे. लवकरच आम्ही आता निघतोय गणपतीपुळेच्या मार्गाला. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मेन रोडला लागलेलो आहोत. स्वेटर घालून तयार. इकडे ते तिकडे कोपऱ्यात झोपले ते आमचे डिरेक्टर शशांक बामनोलकर. मध्ये बसलाय तो साई आणि ही साईची दुश्मन ज्योती. ड्रायव्हर सीटवर आहेत ते अभिजित पाटील. आणि काय त्यांची बहीण, काय नाव आपलं? उत्कर्षा. यांचं नाव आहे उत्कर्षा. तर हे आपले सगळे मेंबर्स आणि आपण निघालेलो आहोत गणपतीपुळ्याला. बघूया आपली ट्रिप कशी होतीये. सुरुवात तर आपली घाण झालेली आहे, खूप जास्त घाण झाली. खूप जास्त घाण झालेली आहे. बघूया आता पुढचा प्रवास कसा. आणि अनिकेत त्यांचं आगमन झालेलं आहे. हे आहेत अनिकेत. थँक्यू. सो बघूया, ट्रिपची सुरुवात घाण झाली, आता बघूया पुढे कसं होतंय ते. गाडीच्या काचा जरी बंद असल्या तरी बाहेर पडलेली जोरदार थंडी गाडीच्या आतही जाणवत होती. म्हणून संगणमताने आम्ही गाडी एका ढाब्यावर थांबून चहा घेण्याचा निर्णय घेतला. सकाळचे 5:45 झालेले आहेत आणि टी ब्रेक झालेला आहे इथे. कोलाड दरम्यान की माणगाव दरम्यान कुठेतरी आम्ही पोहोचलेलो आहोत. सकाळचा पहिला चहा गारठवणाऱ्या थंडीमध्ये. यांची कॉफी यायची राहिलेली आहे. आणि ते कॉफीवाल्यांसाठी या हॉटेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळते बघा. कॉफीचा ग्लास बघा आणि आमचा गरीब लोकांचा चहाचा ग्लास बघा. तरी इथे आल्या तर तुम्ही कॉफीच मागवा, तर तुम्ही गरीब घोषित व्हाल. आधी पिऊन पहा, नंतर कॉफी मागा. कशी आहे टेस्ट? ठीक ठाक. ठीक ठाक. म्हणजे स्कॅम झालेला आहे थोडक्यात स्कॅम झालेला आहे. म्हणून कप चांगला दिला. काय बोललास तू? काय बोललास? काय काय बोललास साई तू? काय बोललास? का मार खातोय सकाळी सकाळी? सांबर चौकशा. व्हिडिओसाठी करेन मी. झालं बिग बॉस संपला आजचं. पहाटेचं पहिलं बिग बॉस पाहिलंय तुम्ही. आणि हा आहे ढाबा, तो जिथे आम्ही चहा पिला गरमागरम. आमचे सर तुम्हाला दिसत आहेत का बघा. इकडे आमचे सर झोपलेले आहेत, शशांक सर. तुम्हाला दिसणार पण नाही, ते खरा चहा प्रेमी माणूस झोपलाय आणि दुसरे बोलतेच लोक ते चहा पित आहेत. हा, यांनी कॉफी पिले. ते पानसट होती. गरमागरम चहाचा ब्रेक झालेला आहे. चहा पिऊन सगळ्यांना गरमी आलेली आहे. आम्ही कुठेतरी माणगावच्या पुढे पोचलेलो आहोत आणि ते बऱ्याचशा कार्स उभ्या आहेत बघा. कुठला तरी एक ढाबा पकडलाय आम्ही. सगळ्यांना खूप थंडी वाजली होती म्हणून चहाचा ब्रेक घेतला. ही आपली मागे गाडी, ही आपली मागे गँग. आता करूया पुढचा प्रवास. जानेवारी महिन्यात सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे कोकणामध्ये जाण्यासाठी ही लाईन बघा किती लागली गाड्यांची CNG भरण्यासाठी. तर चिपळूणजवळ आपण CNGसाठी ब्रेक घेतला आहे आणि जिकडे बघाल तिकडे ह्या CNGला लाईन आहेत. कारण की जानेवारी महिन्यात ह्या सलग सुट्ट्या मिळाल्या आहेत 4-5 दिवस. त्यामुळे पर्यटक सगळे कोकणात जात आहेत.
आपली गाडी पण लाईनमध्ये उभी आहे आणि अभिजित तिकडे बसलाय गाडीमध्ये. कोकणातल्या थंडीतलं धुकं बघू शकता मागे किती पसरलंय ते. कोकणातल्या एका घाटात छानपैकी सूर्योदय पाहायला मिळाला. वाटेत जिथे मिळेल तिथे CNG फुल करून घेत होतो. आमच्या होमस्टेकडे जाणारा रस्ता हा तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत असेल. समोर जो बीच दिसतोय तो आहे आरेवारेचा बीच आणि आमचा होमस्टे कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. हा जो निमुळता रस्ता गेलाय चिऱ्याचा, ह्या रस्त्याने आम्ही चाललोय. मागे ज्योतीला बघू शकता कसं सॅमन कॅरी केलं तिने तिचं. स्ट्रगल इज रिअल असं म्हणणं आहे तिचं. हे अशी कोकणातली छोटे छोटे बंगलोज म्हणा किंवा घरं म्हणा, हे इथे पारंपरिक घरं रेंटवरती मिळतात आपल्याला. त्यातलं हे घर आम्ही निवडलेलं आहे. अतिशय सुंदर असं मॉडिफाय केलेलं आहे कोकणी घर आहे. आणि आमचे आता ड्रायव्हर म्हणजे आमचे एक दोस्त अभिजित तुम्हाला आडवे पडलेले दिसत असेल आतमध्ये. झूम करून दाखवतो मी. हे बघा, हे असे उतरलेले दिसत आहेत का तुम्हाला? तब्बल 12 तास त्या मित्राने आमच्या गाडी चालवलेली आहे. आणि आता झोपलंय. आता आम्ही काय आवाज करत नाही, त्याला झोपू देतो. इतर साथी येत आहेत आमचे. तर हे असं काहीचं घर मिळालं आम्हाला. सांग बामनोलकर यांचाही स्ट्रगल तुम्ही बघू शकता. आमचे डिरेक्टर रायटर यांनाही अशी कामं करावी लागतात. अख्खं वजन यांच्यावर. तुम्हाला वाटत असेल दिग्दर्शकाची फार मजा असते, तर बघा हे आहे वास्तव. दिग्दर्शकाला हे स्वतःच्या बॅगा उचलाव्या लागतात. एखाद्या कादंबरीत वर्णन केलेलं असावं किंवा एखाद्या चित्रपटाची फ्रेम असावी, तसाच आम्हाला आमच्या होमस्टेच्या मागेच सुंदर आणि शांत समुद्रकिनारा मिळाला होता. आणि मग काय, आम्हा सर्वांचा प्रवासाचा थकवा दूर निघून गेला आणि आम्ही सर्वांनी फ्रेश होऊन समुद्रकिनारा गाठला. बीचजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत. मागे जी घरं दिसत आहेत, ही जी 2 घरं मागे दिसत असतील कौलारू घरं आहेत, त्यातल्या एका घरात आम्ही स्टे घेतलेला आहे. आणि ही मागे आपली गँग चालत आहे. इथे नम्रता आणि ज्योती चालत आहेत. तिकडे साई आणि अनिकेत आहे. पलीकडे तिकडे शशांक गेला आहे आणि तिकडे अनिकेतचा भाऊ आहे. आणि वाळू पण बघू शकता. वाळू एकदम गोल्डन कलरची वाळू आहे आणि समुद्र पण खूप क्लीन आहे. मजा येते. खूप मस्त. काय फिलिंग आहे तुमच्या? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. खूप भारी वाटते. प्रत्येकाने एकदा तरी कोकणला यावं. स्वच्छ असं समुद्र किनारा आहे आणि पाणी एकदम ग्रीन ग्रीन कलरचं दिसतंय. खूप मस्त वाटते हा समुद्र किनारा. इकडे शशांक आणि साई आहे. साई, काय फिलिंग आहे तुझ्या? कोकणात येऊन काय फिलिंग आहे? कसं वाटतंय तुला? कोकण म्हणजे स्वर्ग, कोकण म्हणजे निसर्ग, कोकण म्हणजे सर्वस्व. खूप भारी वाटतंय. हा कोकणी माणूस आहे बरं का. कणकवलीचा माणूस आहे, कोकणी माणूस आहे. आणि दुसरा मालवणी असाय तो. आणि हा पण एक कोकणी माणूस आहे, पण त्याला एकटं राहणं आवडतं असं वाटतं आम्हाला. आम्ही पुढे जातो. इकडे यांचं रील शूट आणि फोटोशूट चालू आहे. अनिकेत त्याच्या भावाचे आणि बहिणीचे फोटोज काढतोय. जो तो बीचला बघून कंटेंट क्रिएटर झाला इथे. कारण मित्रांनो, पाणी बघू शकता तुम्ही किती नितळ आणि स्वच्छ पाणी आहे. त्याचबरोबर स्वच्छता पण इथली चांगली आहे बीचवरची. जिथे आरेवारे पॉईंटचा बेल्ट संपतो त्या दिशेला आम्ही आलो आहोत. बीच पॉईंट आमचा बघून झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे प्राचीन कोकण बघायला, ट्राय करायला. म्युझियम किती वाजता उघडतं, किती वाजता बंद होतं आम्हाला काही आयडिया नाही आहे. साईला पण आयडिया नाही आहे. पण बघूया आम्हाला बघायला मिळतंय का. मिळेल अशी आशा आहे ज्योतीला. बघूया आता सत्यात उतरते का. दादा आधी त्यांना उठवायचं एक आमचा ड्रायव्हर
ड्रायव्हर म्हणजे आमचा मित्रच आहे तो. ड्रायव्हर त्याला आम्ही झोप काढायला दिलेली आहे. बघू त्याची झोप पूर्ण झाली आहे का. आणि ते साहेब म्हणाले जातो तर मग जाऊया, नाहीतर मग आम्हाला इथेच काहीतरी. अंड्या तिकडेच आहे ना, हां, अंडे आमचं मागे राहिलं आहे. मागेच राहिलंय अंडे आणि अंड्याची फॅमिली. आता आम्ही होमस्टेवरती चाललो आहोत आमच्या. जर ज्योतीने या घरामध्ये प्रवेश केला रात्री एकट्याने, तरच तिला तिचे या ट्रिपमध्ये सगळे व्यवस्थित फोटो काढले जातील. कानाखाली मार. अदरवाईज नाही तर सगळे फोटो डिलीट केले जातील. हा, हिम्मत आहे का? रूल कळला तुला? तेवढी हिंमत आहे का रे? तेवढी हिंमत आहे का रे? डेअरिंग आहे, हिंमत नाही म्हणे. मारे ना, मी असं काय करणार नाही. आता सांगतो. तर यांचं टॉम अँड जेरीचं चालूच असतं. हा घर बघा तुम्ही कसं आहे, एकदम हॉरर आहे. मी याच्यामध्ये- चॅलेंज करते, जर तो रात्री एकटा या रूम मध्ये जाणार तर साई जो बोलेल मी ते करेन. साई ऍक्सेप्ट का चॅलेंज? साई जे जे बोलेल ते मी करेन. मी साईचं सगळं ऐकणार. ओके, बघा लाईव्ह प्रूफ आहे आपल्याकडे. आपल्याकडे रात्री 2 वाजता व्हिडिओ प्रूफ आहे ना साई. तू ऍक्सेप्ट केलं चॅलेंज, ऍक्सेप्ट करावं लागणार तुला. आणि हा हारला तर काय करणार हा? घर मालकाने परमिशन द्यावी, मी तयार आहे. हा हारल्यावर सगळ्यांना ह्यांनी नारळ पाणीचा ट्रीट द्यावा. मंजूर आहे का? मंजूर? ओके, डन. बघूया आता संध्याकाळी काय घडतं या घरामध्ये. तुम्ही तिकडे बघू शकता आमचे शशांक दादा तिकडे असं गपचूप बसलेले आहेत. काय झालंय नेमकं काय माहिती. शशांक दादा प्लीज सांगा काय झालंय, तुम्ही काय विचार करताय? कार्यक्रम नाही, तिकडे जाऊन आपण मजा करू. आता ते लोक टाइमपास करतात, आपण काय करू? तुम्ही बोला ना काहीतरी, पटपट करा म्हणून. आदेश द्या त्यांना. बोला की चालेल. आदेश बांधलेले पण नाही ना, तर आपण बोललो. हा बघा, Lame पीजे joke होता. पीजे खूप पीजे बकवास joke पीजे. होता. मारता का? मारा आहे ना, मारा, खरंच मारा. खूप बकवास joke होता साई, खूप बकवास joke होता. साई तुला चॅलेंज पूर्ण करायचं आहे हा, नाही तर बघ. प्रयत्नाशी परमिशन. काय बोललास? काय बोलला? प्रयत्नाशी परमेश्वर असं काहीतरी बोललं. गुड हेल्थ. नरकात जा. मराठी भाषा, मराठी शाळा टिकवा जगवा. क्रांती ज्योती विद्यालय. तुम्ही निघा इथून आणि पुन्हा नका तोंड दाखवा. तर आमचा अभिजित मित्र उठलेला आहे आणि आम्हाला घेऊन चालला आता कुठेतरी फिरायला. बघू तो कुठे नेतोय आम्हाला. आधी यांना विचारा अभि दादा, तुमची झोप पूर्ण झाली आहे? आता ते बघूया आता. हा? अरे असं नको बोलू, असं बोलू नका. घाबरतील सगळे. झालेली तर आहे पूर्ण. आम्ही तुमच्या भरोश्यावर येत आहोत. भरोसा कोणावरच ठेवू नये माणसाने. मी तर म्हणतो नका येऊ. माझ्या भरोशावर येऊ नका. गाडी सुरू झाली. आता आम्ही चाललोय आरेवारी बीच. का रे चाललात? अरे वा. आय होप तिथे झिपलाईन आम्हाला मिळो. आय होप. आज नाही मिळेल तर उद्या करायचीच आहे आपल्याला, पण करायचीच पण आहे. कशेळी बीचलाही जायचंय आम्हाला. हो हो.